हाती ओध परडी घेऊन हाती ओध परडी घेऊन हाती ओध परडी घेऊन हाती ओध परडी घेऊन हाती ओध ज्ञानाचा बाजळती ओध ज्ञानाचा बाजळती ओध ज्ञानाचा बाजळती ओध ज्ञानाचा बाजळती उद उद भक्त नाचती उद भक्त नाचती उद उद भक्त नाचती उद भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे 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 मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू मूळ पीठ तू गोंधळा येई ओ जगदंबे 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 व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी नाचता ती सोहम मेळी नाचता ती सोहम मेळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी द्वैत भाव विसरून बळी खेळती आंबे तुझ गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे तुझ गोंधळी खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळा येई ओ जगदंबे 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 मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका तेहतीस कोटी देवनायक तेहतीस कोटी देवनायक तेहतीस कोटी देवनायक तेहतीस कोटी देवनायक गोंधळ घालती सकौतुक गोंधळ घालती सकौतुक गोंधळ घालती सकौतुक गोंधळ घालती सकौतुक एका जनार्दनी नाच देख एका जनार्दनी नाचे देख एका जनार्दनी नाच देख एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई ओ जगदंबे 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 मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई ओ जगदंबे 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 बार कुमारी विठोबार कुमारी बार कुमारी तारो बार कुमारी 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 बार कुमारी
बोला कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत निवृत्तीनाथ महाराज की गोपाल कृष्ण भगवान की रामचंद्र भगवान की शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जगदम्ब माता की हर हर विठला 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 हर 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 विठला विठला अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती ओत ज्ञानाचा पाजळती उद उद भक्त नाचती गोंधळा येईवो जगदंबे गोंधळा येईवो मूळ पीठ तू अंबे गोंधळा येईवो जगदंबे प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे अता दंडवत महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातुन मुनींद्र समागतिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा कारो प्रतामान मना पांडुरंगा प्रतामान मना पांडुरंगा करो प्रतामान मना पांडुरंगा करो प्रतामान मना पांडुरंगा प्रतामान मना पांडुरंगा करू प्रतामान मना पांडुरंगा करू प्रतामान मना पांडुरंगा करू कृपा
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे आदिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी खिवणी हती पोत ज्ञानाचा पाजळती उद उद भक्त नाचती गोंधळा येईवो जगदंबे गोंधळा येईवो मूळ पीठ तू अंबे गोंधळा येईवो जगदंबे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त भक्तिमनाचा राजा वास्तविकता एकनाथ महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा ओळखीचा असणारा साधा सोपा फक्त 3 चरणाचा पण त्या देवीच्या आत्मस्वरूपाचं वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या 3ऱ्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल 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 अभंग फार गोड आहेत महाराज। अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे। अभंग एकनाथ महाराजांचा आहेत। या अभंगामध्ये त्या देवीच्या आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे महाराज। त्या देवीचं वर्णन संत श्रेष्ठ एकनाथ महाराज करतात। कारण कोणी कुणाचं वर्णन करून चालत नाही, वर्णन करणारा अधिकारी पाहिजे आणि ज्याचं वर्णन करायचं त्याची पात्रता पाहिजे। पात्रता नसेल तर वर्णन करू नये। कदाचित खरंच एखादं सुंदर असेल तर त्याला सुंदर म्हणा, पण ज्याने जो चेहऱ्याने कुरूपच आहे त्याची स्तुती करून उपयोग नाहीयेत महाराज। वर्णन करायचं असेल तरी अधिकार, निंदा करायची असेल तरी अधिकार, स्तुती करायची असेल तरी अधिकार पाहिजे। या वादकांना वाजवता येत नाही हे कोणी म्हणायचं? ज्याला 4-5 बोल वाजवता आले पाहिजे। मी जास्त नाही म्हणत, किती 4-5 तरी निदान आले पाहिजे। या गायकांना गाता येत नाही हे कोणी म्हणायचं? ज्याला राग आला पाहिजे। राग कोणता? तुमच्या नाकाच्या शेंड्यावर येतो तो नाही, गायनातला राग आला पाहिजे। या बाईला कीर्तन जमत नाही हे कोणी म्हणायचं? ज्यानं 4-5 तरी कीर्तन केले पाहिजे। नाहागाणं बोंबलत फिरायचं नाही, हिला जमत नाही, याला तुला काय जमत आहे ते पाहे। कळत आहे का? निंदा करायची असेल तरी अधिकार, स्तुती करायची असेल तरी अधिकार, वर्णन करायचं असेल तरी अधिकार। मग ज्याचं वर्णन केलंय तिची पात्रता आहे आणि ज्यांनी वर्णन केलंय त्यांचा अधिकार आहे। जिचं वर्णन केलंय ती जगदंबा आहे आणि ज्यांनी वर्णन केलंय ते एकनाथ महाराज आहे। आणि नाथांचा मात्र अधिकार किती मोठा। सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा। सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा। सकल संता माझी राजा
स्वामी एकनाथ माझा. महाराज सगळ्या संतांमध्ये राजा पद मिळालंय. ऐका, राजा आहे, संतत्वाने असणारे राजे आहेत, कारण ज्ञानही तितकंच आहेत महाराज. का केवढा अधिकार आहेत नाथांचा. ऐका, थोडं 2 मिनिटात अधिकार सांगते ना, अभिंगाकडे वळते. ऐका, सगळ्यांनी फक्त सूक्ष्म चिंतन ऐकायचंय, बडबड अजिबात कोणी करायची नाही. फार गोड अभंग आहेत महाराज. तुम्ही जर तत्वाने आणि शांततेत ऐकला ना तर 100% तुम्हाला कळेल. आणि तुम्ही जर थोडं जरी लक्ष विचलित झालं ना तर 100% तुम्हाला अभंग अजिबातच कळणार नाही. म्हणून मी एक एक टप्पा मात्र या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करते. ज्यांनी वर्णन केले त्यांचा अधिकार किती मोठा आहे. तर काळाला परत पाठवणारे एकनाथ महाराज, काळाला परत पाठवलेत नाथांनी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपली मुलगी येऊस्तोवर आपण 5 मिनिट सुद्धा श्वासाला थांबू शकत नाही. नाथांनी काळाला परत पाठवलंय महाराज. संतांचं जीवन आहे. ऐका, कारणाशिवाय संत येत नाही आणि कार्य आटोपल्यावर एक दिवसही जास्त राहत नाही त्यांना संत म्हणा. नाथांनी विचार केला, ज्या कार्याकरता मी आलो होतो ते कार्य माझं आटोपलंय, आता मला गेलं पाहिजे. एकनाथ महाराजांनी देह ठेवला महाराज. देह ठेवल्याबरोबर सगळे लोक जमलीत. प्रेत यात्रा निघाली. तिरडीवर प्रेत यात्रा आहे. खांदेकरांनी खांदा दिलाय प्रेत यात्रेला. ऐका, भाऊबंद आपल्या किती क्रॉस गेले, किती भाऊबंद लावली तरी खांदा भाऊबंदालाच द्यावा लागतो. हे बरोबर आहे ना. म्हणून निदान शेवटी तरी बरं वागावं माणसाने. खांदा देताना तरी नाकतोंड मोडू नये एखाद्याने, निदान असं तरी वागलं पाहिजे. काही माणसं मरणी मरतात पण सुईचे मरत नाही महाराज. एखाद्याला खांदा द्यायची सुद्धा इच्छा राहत नाही. पण बाबा, नाथांना सुद्धा खांदा दिलाय खांदेकरांनी. पण कोण कधी काय बोलेल सांगता येत नाही हो. कुणाच्या तोंडाला हात लावता येत नाही. 4 खांद्यांवर प्रेत चाललं होतं. पुढचे 2 खांदेकरी एकमेकाशी बोलत होते. ती म्हटलं, का रे, अख्खा आयुष्याने परमार्थात घातलं, अख्खा आयुष्य साधनेमध्ये घातलं. पाहायला गेलं तर लई मोठ्याकीच्या गप्पा मारत होता, पाहायला गेलं तर आपल्याच खांद्यावर आला. लोकाला कळत नाही हो कुठं काय बोलावं. नाथबाबा तिरडीवर उठून बसले. ऐका बरं का, नाथबाबा तिरडीवर उठून बसले. त्याला विचारलं, का रे, काय अभिमानाने वागलो तुझ्याशी ते तरी सांग. म्हणलं, नाथबाबा काही बोलला तू, आता मला काही जायचं नाही. नाथबाबा पुन्हा घराकडं. महाराज विचार केला, आता काही कोणाला बोलायचं नाही, मग निवांत जायचं. दिवसामागे दिवस गेले. नाथबाबांनी पुन्हा देह ठेवला. पुन्हा प्रेत यात्रा निघाली महाराज. बरीच लोक प्रेत यात्रेला जमलेली होती महाराज. आणि जमलेली असताना 2 खांद्यावर 4 खांद्यांवर प्रेत निघालं. पण जे पुढचे 2 खांदेकरी होती ना, पहिले ज्यांनी खांदा दिला होता ना त्यांनीच खांदा दिला होता. ऐका बरं का, पण त्यांनी घरून निघतानाच ठरवलं होतं, आता काही झालं तरी एक शब्द सुद्धा बोलायचं, राम नाम सत्य सुद्धा बोलायचं नाही. कारण हे गिराईक कधी उठून बसेल याचा काही भरोसा नाही. महाराज खांद्यावर प्रेत निघाला आणि निघाल्याच्या बरोबर कोणी काही बोले ना. एकमेकाकडे पाहिना सुद्धा सगळेजण सरळ पाहतात. पण खरं सांगू का, एका बाईची पहिली मुलगी एकच आणि पहिल्याच मुळाला आली होती. आणि ते प्रेत असं क्रॉस गेलं, आडवं गेलं. आडवं काही काही माणसांना सुद्धा आडवं जायची सवय असते. काही माणसं सरळ चालत नाही महाराज, आडवे जात असतात. तुम्ही पाहा ना, काही लोकांना आडवं जायची सवय असते. तसं प्रेत असं आडवं गेल्याच्या नंतर तेवढ्यात त्या बाईनं काही बोलायचं. तर बाई माणसाच्या तोंडाला काही हात लावता येतं का. परत ती कुठं बडबड करेल, तिचा अधिकार काय ती पाहून बोलत नाही महाराज. कुठं काय बोलेल. खरं सांगू का, पाठीवर भजननं एक कुरडई भारी असते. म्हणजे माझ्याकडे पाहून विचार करू नका तुम्ही, पण ऐका, भजे जर तळायला काढले ना तर तुम्ही घाणा टाका भज्याचा, धूस नाही कपूस नाही बाबा, आवाज सुद्धा येत नाही. पण एकच कुरडई टाका, ती अशी तडा 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 करून उठते. म्हणजे पाठीभर भजनना एक कुरडई भारी असते महाराज. बाई भारीच. आणि मग मात्र ती बाई म्हणली, का ग, याला काय आजच जायचं होतं काय, मायपुरीचं पहिलंच मूळ होतं. तसेच नाथबाबा तिरडीवर उठून बसले. ते पुढचे 2 खांदेकरी म्हणे, बाबा एक शब्द सुद्धा बोललो नाही. पांडुरंगाची शपथ एक शब्द. बाबा म्हणले, तुझी मला अडचणच नाही बाबा. नाथ महाराज म्हणले, तुझी मला झालं काय. अरे बाबा, तिची पोर पहिल्याच मुळाला आली, तिचे 5 मुळं होस तुम्ही काही जाणार. नाथ बाबा पुन्हा परत घराकडे. आणि मग नाथांनी विचार केला, या सामान्य जनतेतनं जाण्यात तथ्य नाही. आणि मग नाथांनी जलसमाधी घेतली. महाराज नाथांचा अधिकार इतका मोठा की काळाला सुद्धा परत पाठवलं. एवढे अधिकारी नाथ बाबा त्या देवीचं वर्णन करताय, कारण अधिकार एकनाथ महाराजांचा तेवढा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ऐका, ज्या देवीचं वर्णन केलंय ते देवीचं स्वरूप नेमकं काय आहे. ऐका, इतक्या दिवस आपण देवी 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 करतो,
पण त्या देवीचं उगमस्थान काय आहे, ती देवी काय आहे, किती लोकांना देवी कळाली हो. मला वाटतं आत्ता तरी देवी कळाली आपल्याला नवरात्रात, पण बायकांना सध्या साड्या घालण्यापुरतंच कळाली. काय वाटतं तुम्हाला, कोणत्या दिवशी कोणता कलर आहे परफेक्ट बायकांकडे पाहिल्यानंतर कळतं. मलाही माहित नव्हतं, तुम्हाला सगळ्यांना लाल लाल पाहिल्यानंतर मलाही कळालं की मी लाल घातले, पण तुम्ही तो कलर आहे म्हणून नाही घातलं, चुकून आली. पण खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं मायबाप, खरं सांगते तुम्हाला, आपण नवरात्री कोणत्या रंगाची साडी घालतोय याच्याकडे लक्ष देऊ नका. ऐका, कोणत्या रंगाची साडी घातली याला महत्व नाही, या नवरात्रीमध्ये आपला अंतरंग किती गोड आहे याच्याकडे लक्ष द्या महाराज. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपला अंतरंग गोड पाहिजे ना महाराज. वरच्या रंगाला काय करता, वरतून किती 10,000ची साडी घातली, मन जर कपटी असेल तर उपयोग काय त्याचा. तुमचा अंतरंग जर कपटी असेल तर त्याला काय अर्थ आहे. म्हणून मला असं वाटतं, ऐका, त्या देवीचं स्वरूप कळणं गरजेचं आहे, तिचा उगम कुठून झाला ती कळणं गरजेचं आहे. मग अशी देवी नेमकी कुठून आली. प्रसंग गोड आहे, फक्त शांत चित्ताने ऐका. महाराज, ज्या वेळेला दक्ष राजाकडे वडपे यज्ञ होता आणि त्यावेळेला त्या यज्ञाला सगळ्या देवादिकांना आमंत्रित केलेलं होतं. दक्ष राजा म्हणजे सती मातेचे वडील ते दक्ष राजे, म्हणजे भगवान शंकराचे सासरे ते दक्ष राजे. त्या दक्ष राजांकडे यज्ञ होता, सर्व देवादिकांना निमंत्रित केलं होतं, सगळे देवादी देव सगळ्यांना निमंत्रित केलं. पण ऐका, त्या यज्ञाला महाराज महादेवाला निमंत्रित केलं नाही, त्या यज्ञाला सती मातेला निमंत्रित केलं नाही. महादेवाला कळून चुकलं होतं यज्ञ आहे, पण सती मातेला कळून दिलं नाहीत महाराज. अनेक विमानं तिथून चालली होती, जात होती, एक विमान थबकलं, सती मातेला पाहिलं, का हो तुम्ही अजून इथंच आहात का, तुम्हाला यायचं नाही यज्ञाला. म्हणजे कुठे यज्ञ, ओ राजा दक्षाकडे यज्ञ आहे. सती मातेने चेहऱ्यावरून कळून दिलं नाही की मला माहीत नाही म्हणून. कारण ऐका, काही गोष्टी माहेरच्या लपवायच्या असतात, सगळं सांगायचं नसतं सासरी. हे गुह्य बरं का, कळालं पाहिजे. आपल्या भावा बहिणीचं किंवा भाऊजाईचं आपण सगळंच जर नवऱ्याला सांगितलं ना, तर तो नवरा आयुष्यभर आपल्याला टोमणे देत असतो. सगळं काही सांगायचं नसतं. तसे तुम्ही लपवण्यात हुशार आहात, लपवण्यात आपण हुशार आहोत. पैसे इकडचेच 100 रुपये काढायचे, साचवायचे, भाऊबीजेला जायचं, सोनं करून आणायचं, म्हणायचं कोणी केलं. काय हुशार आहात तुम्ही. तसंच आहे, सासरच्या लोकांना माहेरच्या काही गुह्य सांगायचे नसतात. किती वाद झाले ना तरी टोकाला गेलेला वाद एखाद्या स्त्रीनं माहेरचा सासरी सांगायचा नसतो, कारण सासरी आपला कमीपणा होत असतो. आणि आपला वर्चस्व टिकावं याच्याकरता माहेरचा कमीपणा दाखवायचा नसतो. सती माता म्हटली यज्ञाला चालले, तुम्ही व्हा पुढं, आलेच मी तुमच्या मागं. आता आले म्हटल्यानंतर महादेवाला सांगितलं चला ना यज्ञाला. कुठं, माझे पिता श्री राजे दक्ष आणि दक्षांकडे यज्ञ आहे, यज्ञाला जायचं आहे. महादेवजी पाहत आहेत महाराज सतीकडे, जाता येणार नाही, कारण काही ठिकाणं अशी असतात की तिथे आमंत्रणाची वाट पाहू नये आणि काही ठिकाणं अशी असतात की तिथे आमंत्रणाशिवाय जाऊ नये. ऐका, लग्न असेल ना महाराज आणि आपल्याला आमंत्रण नसेल ना, 100% लग्नाला जाऊ नका. पण ऐका, गावात सप्ताह बसला आणि त्या सप्त्याला तुम्ही कोणी सांगितलं नाही ना, तरी 1000% इथे येऊन बसल्याशिवाय फार महत्त्वाचं प्रमाण दिलं. मी नेहमी सांगत असते, कीर्तनकारापेक्षा गायकाचा अभ्यास जास्त असावा. हे महत्त्वाचं आहे. कोणता कीर्तनकार कसा येईल माहीत नाही, पण गायकाचे प्रमाण त्या विषयाला धरून येणं गरजेचं आहे. जिथे प्रमाण देता आलं ना, समजायचं की हा मुरलेला गायक आहे बरं का. वास्तविक काय सांगते तुम्हाला, नाही तर कधी कधी आम्ही आळंदीचा माल आणतो. सध्या आपल्याला सवय लागली महाराज, त्या विषयाकडे मी जाणार नाही. आळंदीच्या आणायचे, खोटं नाही सांगणार ताई, आळंदीच्या आणायचे ते पहिली चाल म्हणून जसे गायब होतात तर पुन्हा क सुद्धा मध्ये गात नाही.
आणि म्हणतात कोण आम्ही कुठले आळंदीचे आहे. नुसतं धोत्राकडे पाहून आळंदीकर होणं काय अर्थ आहे. गायकीचा अभ्यास असला पाहिजे, प्रमाणाचा अभ्यास असला पाहिजे. तुका म्हणे जवळी न पाचारिता चावे. ऐका बरं का, मधला न फार महत्वाचा आहे. तिथे जर मात्र त्या ठिकाणी संत आलेले आहे, तिथे कीर्तन चालू आहे, जिथे सप्ताह चालू आहे, जिथे प्रवचन चालू आहे, जिथे कथा चालू आहे आणि तुम्हाला निमंत्रण पत्रिका नाहीये तरी 100% इथे येऊन बसा महाराज. पण ऐका, लग्नाला निमंत्रण नाही ना 100% जाऊ नका. मित्राच्या घरी निमंत्रण नाही ना 100% जाऊ नका. वडिलांच्या घरी निमंत्रण नाही, अपमान होण्यापेक्षा न गेलेलं बरं. पण सती मातेला समजावून सांगतायत महादेवजी, अहो नका हट्ट करू, नका आग्रह करू, निमंत्रण नाही आपल्याला. नाही, सती मातेनं सांगितलं नाही देवा मला जायचं आहे. आता स्त्री हट्टापुढे कुणाचं काही चालतं का महाराज. आणि इतका मात्र हट्ट केला सती मातेनं, रागाने तापल्या, त्यांना शांत केलं महादेवाने. पण आता सगळ्यांचं ऐकलं नाही तरी चालतं, पण तिचं ऐकावं. हा, खरं बोलतात एवढं बरं आहे. जाऊ द्या, तुम्ही असं स्पष्ट बोलत नाही पण गालातली गालात हसले म्हणजे मला कळालं. ऐका ऐका ऐका, ते देवानं ऐकलं होतं तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहे महाराज. ऐका पुढे. आणि मग सतीचं ऐकलं आणि सती मातेला सांगितलं माझं येणं होणार नाही. पण नंदी महाराजांना सांगितलं एक काम करा, सती मातेला राजा दक्षाकडे यज्ञाकडे घेऊन जायची जबाबदारी तुमची. नंदी महाराजांच्या खांद्यावर स्वार झाल्या आमच्या सती माता. निघाल्या महाराज, राजा दक्षाच्या यज्ञाच्या मंडपात जाऊन पोहोचल्या. आदर नाही, तिथ्य नाही, सत्कार नाही. सगळ्या बहिणींचे सत्कार होत होते पण सती मातेचा सत्कार नाही महाराज, नव्हता होत. किती वाईट वाटलं असेल हो, किती वाईट वाटलं असेल महाराज. सतीला एकूण त्या धरून त्या 16 भगिनी होत्या. 15 भगिनी अशा लाईनीत उभ्या होत्या. मला वाटतं भाऊ जरी आपल्याशी चांगला नाही बोलला ना, निदान बहिणीनी तरी बहिणीशी चांगलं बोललं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं. पण तुमचं असं आहे, एकीला जास्त दिलं ना तर लगेच तिचा जीव थोडा थोडा होतो. तसं नाही हो, बहिणीने बहिणीला समजून घेतलं पाहिजे. सतीला पाहिलं महाराज आणि ती एक बहीण म्हटली, का ग अजून मसन वाट्यातच राहतात की घर बांधलं एखादं. सती मातेनं चेहरा सोडून दिला हो. आता वाटलं होतं दुसरी तरी चांगली बोलल महाराज. ती दुसरी आली, ती म्हटली, का ग अजून कपडे बिपडे घालतो का नाही, का अजून व्याघ्रांबरच बसतो, अजून कातडच लावतो. महाराज चेहरा उतरला. पुढे गेल्या वाटलं होतं पिताश्री तरी चांगले बोलतील. राजा दक्षाने सतीकडे पाहिलं आणि काय म्हणावं महाराज पिताश्रींनी. निमंत्रण कोणी दिलं होतं, आमंत्रण नसताना आलीस, ठीक आहे आली आली ठीक आहे. महाराज सगळीकडे पाहिलं, सगळ्या जावयांना बसायची व्यवस्था केलेली होती. जावाई बोलवले म्हणजे त्यांना त्यांचं सगळं त्या ठिकाणी व्यवस्था करावी लागते. आता ज्यांना जावई आले त्यांना कळतंय महाराज किती व्यवस्था लागते. ज्या जावयाच्या घरी खायला का नसना पण त्याला बसायला द्यायला लागत आहे महाराज. ठेप ठेवायला लागते ना, आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 4-5 माणसांची तानातानी एवढे जावयाचे लाड असतं महाराज. नाकाचा मोती ठेवील गहाण आणि राखी जावयाचा मान, जावयाचे लाड असतात महाराज. आणि तेवढ्या सगळ्या जावयांना आसन बसायला, बसण्याची व्यवस्था, व्यवस्थापन. पण महादेवाचं आसन कुठे दिसलं नाही. सती मातेचा चेहरा उदास झाला. रागवल्या होत्या महाराज सतीमाई. रागवल्याच्या बरोबर काय सांगावं, सतीमाईनं विचार करायला लागला. माझे पती म्हणत होते ते बरोबर होतं, निमंत्रण नसताना जाऊ नये म्हणत होते ते बरोबर होतं. आले मी इथं, अपमान झाला माझा बापाच्या दारामध्ये, पण आता गेले ना तरी माझा स्वीकार माझे पती करतील, कारण माझे पती मनाने मोठे आहे. पण स्वीकारतील हो. पण शेवटी मी कुणाची मुलगी आहे, दक्षाची मुलगी आहे. माझा बाप इतका वाईट आहे तर माझ्या दक्ष राजाचा एक तरी गुण माझ्यात उतरलेला असेल ना, ते रक्त माझ्यात वावरत आहेत ना, आणि देव माझा स्वीकार करतील हो. पण अजूनही देवाने पूर्णपणे स्वीकार केलेला नाही हे सती मातेला पहिल्यापासून माहीत होतं. कधीपासून सांगताय का, ज्या वेळेला महाराज सती मातेनं सीता मातेचा अवतार घेतला होता आणि प्रभू रामचंद्रजी ओळखता की नाही पाहायचं होतं. गेल्याबरोबर प्रभू रामचंद्रजी म्हणतात, या आई साहेब बसा. आई म्हटल्याबरोबर विचार केला, महादेवाने ज्या माझ्या देवाच्या आई झाल्या त्या माझ्या आई समान आहे. तेव्हापासून महाराज महादेवाने जे आसन लावलं होतं ते सतीला वेगळं लावलं होतं, अजूनही स्वीकारलेलं नव्हतं. सतीनं विचार केला, असंही स्वीकारलेलं नाही.
आणि तसंही स्वीकारलेलं नाही. स्वीकारतील हो, पण बसू देणार नाही शेजारी. शेवटी किती केलं तरी राजा दक्षाचं रक्त माझ्यामध्ये आहे. मग आता काय करायचं महाराज? सतीला राग अनावर झाला आणि यज्ञकुंडामध्ये उडी घेतली सती मातेनं. तो निरोप कळाला महादेवाला नारायणाकडनं. नारदजी गेले आणि महादेवाला घडलेला प्रसंग सांगितला. महादेवाला राग आला महाराज. रागाने एक जटा उपटली, खाली आपटली. वीरभद्र निर्माण झाला. वीरभद्र त्यांचं गण घेऊन त्या ठिकाणी दक्ष गणाकडे लढायला गेले. लढाई सुरू झाली महाराज. युद्ध सुरू झालं. एक 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 मरायला लागलं. शेवटी महादेवजी तिथे आले आणि दक्ष राजाकडे पाहिलं. एक एक शब्द आठवायला लागला. सती मातेचा अपमान आठवला आणि राजा दक्षाचं शिर उडवलंय महाराज. आणि शिर उडवल्याच्या बरोबर धड एका बाजूला आहे, शिर एका बाजूला आहे. धड तडफडतायत महाराज. आणि त्यावेळेला आमच्या सती मातेच्या मातोश्री त्या ठिकाणी आल्यात मायबाप आणि महादेवाला विनंती करू लागल्या, काही करावं, अजून प्राण आहेत त्यांच्यामध्ये, धड उडतंय, अजून धडधड करतंय, करावं माझ्या सौभाग्य वाचवावं, जिवंत करावं माझ्या पतिराजांना. महादेवाने सासूकडे पाहिलं, दया आली महाराज. सौभाग्य आहे. पुन्हा विचार केला, एकाच बाजूने वाचवायचं नाही तर निदान ज्याच्या घरी यज्ञ चालू आहे त्याला नाव ठेवण्याचा सुद्धा अधिकार नसतो, त्याला मारण्याचा अधिकार सुद्धा नसतो. किती चुकला, मग आता काय करावं? सासूने विनंती केली महाराज. महादेवानं सांगितलं, एकच करू शकतात. काय? जाता जाता तुम्हाला जर जाताना एखादं बोकड, बकरीचा पुत्र बोकड दिसला, कोणताही प्राणी दिसला, त्याचं शिर उडवा आणि राजा दक्षाला बसवा. जाता जाता बोकड दिसलं महाराज. बोकडाचं शिर उडवलं, राजा दक्षाला बसवलं. राजा दक्ष उभा राहिला, मेळा मेळा गागायला लागला आणि मात्र महादेव तिथं हसायला लागले. एक कारण आहे का? तुम्ही जर कधी महादेवाच्या मंदिरात गेलात ना महाराज, टाळी नाही वाजवली तरी चालेल, पण बोकडाचा आवाज काढा, देवाला आनंद होत असतो, देव आनंदी होत असतो. बोकडचा आवाज. तिथं हसले, पण सती मातेला पाहिलं, पुन्हा दुःखित झालेत महाराज. सतीला असं उचललं. रागवलेले होते महादेवजी, तांडव करायचं बाकी होतले. आणि मग विष्णू भगवान परमात्मे विचार करतायत, महादेवानं जर तांडव केलं तर संपूर्ण विश्वाचा नाश होईल. मग आता काय करावं? सुदर्शन चक्र सोडलेत पाठीमागे. बरं, सोडल्याबरोबर एक 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 सतीचा पार्ट, अवयव पडू लागलात महाराज. ऐका, ज्या ज्या ठिकाणी पडलात त्या त्या ठिकाणी खंड निर्माण झाले. असे सतीचे सगळे अवयव एकूण 52 ठिकाणी पडलेले आहे आणि असे संपूर्ण विश्वामध्ये 52 खंड आहे. जिथं एक एक अवयव पडला तिथं एक खंड निर्माण झाला. असे 52 कुठं कुठं आहे जरा सांगते, थोडं सूक्ष्मतेने ऐका, झोपा येईल नक्कीच, कारण सध्या लोकांना चांगलं ऐकायची सवय राहिली नाही. पण ऐका, फार महत्वाचा विषय आहे. 52 खंड नेमके कुठं कुठं पडले? 42 खंड भारतामध्ये आहेत महाराज. 4 खंड पश्चिम बंगालमध्ये आहे, 1 खंड श्रीलंकेला आहे, 1 खंड पाकिस्तानात आहे, 2 खंड नेपाळमध्ये आहे आणि 1 खंड लडाख मध्ये आहे. असे 52 खंड पडलेले आहे. मग भारतामध्ये किती खंड आहे? झोपले की काय? भारतामध्ये किती आहे? 42. पुन्हा ऐका, जास्त तुम्हाला सूक्ष्म सांगणार नाही, मला माहिती तुमच्या डोक्याची कॅपॅसिटी. ऐका, 42 खंड भारतामध्ये, त्यापैकी 3.5 खंड म्हणजे 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये आणि 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ नाशिक जिल्ह्याला मिळालं. तिथे सप्तशृंगी माता निर्माण झालीत महाराज. बोल सप्तशृंगी माते की. आई कृपा करी माझ्यावरी, जगवितो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी, जगवितो रात सारी. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, 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 गोंधळाला ये. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली मारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी,
भितरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागा भितरात सारी आई गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला मोठ्या मनाची आई रेणुका माझी 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 मोठ्या मनाची संकट निवारणी दुःख निवारणी मोठ्या मनाची आई रेणुका माझी मोठ्या मनाची आई रेणुका माझी मोठ्या मनाची मोठ्या मनाची आई रेणुका माझी मोठ्या मनाची आई रेणुका माझी मोठ्या मनाची माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साहुली 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 जैशी वृक्षाला किवाया जैसी अनाथाची माया माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साहुली 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 वा. ती रेणुका म्हणा, ती जगदंबा म्हणा, ती सप्तशृंगी म्हणा, ती तुळजाभवानी म्हणा, कोणी म्हणा महाराज, पण ती प्रगट झाली कशा स्वरूपाने? एक एक अवयव ज्या ज्या ठिकाणी पडला त्या त्या स्वरूपाने प्रगट झाली. एखादा म्हणेल ताई आम्हाला सांगा वणीला नेमकं काय पडलं होतं, म्हणजे आम्हाला माहीत पडेल. कारण जवळ राहत असताना कसं असतं, जिथं पिकतं तिथं तुमच्या तुम्हीच म्हणा काय नेमकं काय पडलं असेल. अर्ध शक्तिपीठ आमच्या वणीला म्हटल्या गेलं, मग नेमकं काय पडलं असेल अशी उत्सुकता बऱ्याचच्या मनामध्ये असेल. मार्कंडी पुराणानुसार, मी मार्कंडी पुराण वाचलं त्याच्यानुसार सांगता आहे का, तिथे वणीच्या पायथ्याशी मात्र सती मातेची श्वास नलिका पडली होती, म्हणून अर्ध शक्तिपीठ वणीला निर्माण झालं. असे मात्र त्या ठिकाणी किती खंड पडलेले आहेत? 52. 4-5 जण सावध आहे, बाकीचे गेले की काय? नाही ना, एवढ्या लवकर नाही जाणार तुम्ही. असू द्या, थोडं सावध बसा, म्हणजे मलाही बरं वाटेल ना. तुम्ही जरा असं मरगळल्यासारखे बसले की मलाही बोर होतं. मला असं वाटतं उगाचच लांबवलं की काय होतं लोकांना. आता सध्या महाराज परमार्थाच्या कथा गोड नाही वाटत महाराज. लोकांना असं हा हा हो विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावडे सर्वदा, देवाचे चरित्र नावडे सर्वदा, देवाचे चरित्र नावडे सर्वदा, देवाचे चरित्र नावडे सर्वदा. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. क्या बात आहे. देवाचे चरित्र न आवडे सर्वथा, विनोदाची कथा
गोड वाटे. महाराज विनोद सांगितला की लोक म्हणतात जबरदस्त कीर्तन झालं, आणि एखाद्याने परमार्थ सांगितला लोक म्हणतात पडलं, काय रंगलं नाही. पडायला का हा तमाशा आहे का? खरं सांगा मला महाराज, इथे परमार्थच वर्णन करा बाबू, या मताची मी आहे. पण सध्या लोकाला वरवरचं ऐकायला सुरुवात झालीत महाराज. 40,000 50,000 रुपये देतात नुसते विनोद ऐकायला. विशेष वाटतं मला. जाऊ द्या, तो भाग वेगळा आहे. फक्त माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही जरा आनंदी बसा, फ्रेश बसा. उपास लागलाय का तुम्हाला? तसं तुम्ही बरंच भरतात, तसं काही विषय नाहीत महाराज. हां, अन्न कमी आहे, आपल्याला जेवण कमी आहे, तेवढे पदार्थ आहेत महाराज. हां, उपासाचे पदार्थ एका वेळेला मी पाहिलं, मला आश्चर्य वाटलं. हा उपास ढेकर देईपर्यंत, वा. जाऊ द्या, नाराज नाही ना तुम्ही, काही उदास नाही ना? फ्रेश बसा, आनंदी बसा. जरा महिला मंडळ, जरा स्मित हास्य ठेवा आपल्या चेहऱ्यावर. आपल्या चेहऱ्यावर हसू पाहिजेच हो, हसू पाहिजेच महाराज. इतकं हसू आपल्या चेहऱ्यावर पाहिजे की शेजारच्या बाईनं आपल्याकडे पाहिलं की ती जळाली पाहिजे. वा, काय हसलात तुम्ही. इतका आनंद आपल्या जीवनात पाहिजे. ऐका, इतका हसू पाहिजेत ना महाराज. पुरुष मंडळी ऐका, इतका हसू. मनात किती दुःख असू द्या, ते लपवण्याची क्षमता असली पाहिजे, ती ताकद आपल्याकडे असली पाहिजे. हसू इतकं ठेवायचं की शेजारच्यानं आपल्याकडे पाहिलं की विचार केला पाहिजे, याच्यात जगण्यात मजा आहे. काय विचार केला पाहिजे? जगण्यात मजा आहे. नाही तर काय काय असे उगं तोंड सोडून बसतात, नेमके पुढे येऊन बसतात कीर्तनाला, आणि त्यांचे तोंड मी पाहिले की मलाही वाटतं जीव द्यावा का काय. कुठून आबुदी आली यांच्या पुढे कीर्तनाला उभी राहिली, वाटतं ना महाराज. नाही हसणार नाही बोल. तुम्ही पहा, त्यांच्या तोंडावर कायम 12 वाजलेली महाराज. सोडीली गोवारी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी. सोडीली गोवारी ऐसा दिसे तोंडावरी, ऐसा दिसे तोंडावरी, ऐसा दिसे तोंडावरी. फोडीली गोवरी आणि तैसा दिसे. मी नाही सांगत महाराज, संतांचं प्रमाण आहे. काहींचे तोंड असे दिसतात जणू काही गौऱ्या फोडल्या की काय तोंडावर, काहींचे चिपकवल्यासारखे दिसतात महाराज. अजिबात नाही. तुम्ही पाहा ना महाराज, काही हसत नाही हो. संपत्ती असून, श्रीमंती असून काहींच्या तोंडावर हसूच नाही महाराज. संपत्ती हसण्यात असावी, संपत्ती जगण्यात असावी, श्रीमंती जगण्यात असली पाहिजे महाराज. माणूस किती गरीब असू द्या परिस्थितीने, पण असा चेहरा पाहिजे की कुणातरी श्रीमंताला सुद्धा वाटलं पाहिजे नेमकं काय खातो व हा, स्वर्ण भस्म खातो की नेमकं काय खातो, वाटलं पाहिजे ना. म्हणून थोडा आनंदी बसा, फ्रेश माइंडमध्ये बसा. मला एकच सांगायचं, ज्या देवीचं वर्णन केलं ती कुठून उत्पन्न झाली मी तुम्हाला सांगितलं. आता पुढचा प्रश्न असा आहे, ज्या देवीची उपासना आपण करतो, जिचं आपलं जी उपास्य दैवत आहे तिची उपासना करत असताना रात्रंदिवस उपासना आपली चालू आहे, रात्रंदिवस आपण तिच्यासाठी साधना करतोय. पण ऐका, तिची उपासना करून महाराज त्याचा अनुभव किती जणांना आला? जर बघितलं, शास्त्राकडे पहा, पुराणाकडे पहा, वेदांताकडे पहा. शास्त्र आहे, 18 पुराण आहेत महाराज, 4 वेद आहे, स्मृती ग्रंथ आहे. सगळ्या ग्रंथांकडे पाहिलं, सर्व संतांकडे पाहिलं तर सर्वांचं एक मत आहे की सगळीकडे जगामध्ये देव व्यापलेला आहे. असं एकही ठिकाण नाहीये की जिथे माझा परमात्मा नाहीये. सगळीकडे व्यापलेला परमार्थ आहे. मग सगळे जर सांगतात, तुम्ही जर कीर्तन ऐकतात, तुम्ही जर वेद ऐकतात, तुम्ही शास्त्र ऐकतात, तुम्ही पुराण ऐकतात, पण मला सांगा सगळीकडे देव आहे असं सगळे संत म्हणतात, पण अनुभवायला कुणाकुणाला आले? कुणाकुणाला आलेत महाराज? एकालाही आलं नाही. तसंच आहे, आपलं उपास्य दैवत देवी आहे, आपण तिचे उपासक आहेत. ती देवीची सेवा रात्रंदिवस करतोय, नवरात्री धरतोय, इतका कडक उपवास करतोय. काही काही तर चप्पल सुद्धा घालत नाही महाराज. पण उपासाचे सुद्धा प्रकार आहे, ऐका बरं का. काही लोकांचा उपास 9 दिवस इतका कडक असतो की चप्पल सुद्धा घालत नाही, आणि दसरा झाला की दुसऱ्याच दिवशी खाटकाच्या दुकानात. काय त्याला अर्थ आहे? वर्षभर काही चरायचं, नवरात्र धरायची, कोणी सांगितली? मला सांगा ना, आपल्यामध्ये जर सुधारणा होत नसेल तर उपवास कशासाठी? एक सांगते तुम्हाला, उपवास अन्नाचाच केला पाहिजे असं काही लिहून ठेवलेलं नाही. तुम्हाला सांगू, 9 रात्रींमध्ये 9 गोष्टींचा उपवास आपल्याकडनं घडला पाहिजे. पहिल्या दिवशी मला उपवास करायचा आहे, माझ्यामध्ये सगळ्यात जास्त क्रोध आहे, माझ्यामध्ये राग आहे, तो राग मला मात्र त्या ठिकाणी संपुष्टात आणायचा आहे. पहिल्या दिवशीचा उपवास रागाचा करा, राग संपुष्टात आणा. रागाचा उपवास करून पहा. कधी कधी क्रोधाचा उपवास केला
तर 100% फायद्यात पडेल. कधी कधी कामाचा उपास करून पहा, कधी कधी लोभाचा उपास करून पहा, विकारांचा उपास करा तर तो उपास घडत असतो. पण ऐका, सकाळपासून अन्नाचा कणही खाल्ला नाही, निरंकार नवरात्र धरलेली आहे, एकच टाइमाचं खातोय, पाणी पितोय आणि ऐका दिवसभर उपास आहे आणि रात्री एखादं चिडलं की त्याच्यावर शिव्या देऊन धावून जातो. काय त्या उपासाला अर्थ आहे? तुमच्या उपासाला काय अर्थ आहे? अरे रात्रंदिवस उपास करतोय, देवीच्या मंदिराच्या समोर जाऊन बसतात महिला मंडळ, रात्रंदिवशीचा उपवास आपल्याला आहे, पण त्या मंदिराच्या अंगणात गेलात की शेजारच्याचं कुटाळं करतात. काय अर्थ आहे त्याला? सांगा ना मला. उपास करायचा आहे ना तुम्हाला, मग क्रोधाचा, कामाचा, लोभाचा, विकारांचा उपास करणं गरजेचं आहे महाराज. आणि तो उपास आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे. मग जिच्यासाठी उपासना करतोय ती अनुभवाला येईल महाराज. नुसतीच पांडुरंगाची वारी करतोय, पण महिनाभर चालत असताना देवाचा अनुभव आपल्याला कुठेतरी आलाय का? स्वतःच्या मनाला, स्वतःच्या अंतःकरणाला कधीतरी विचारलं पाहिजे ना. दसऱ्यापर्यंत उपास केलाय ना, ती देवी कधीतरी अनुभवाला आम्हाला आलीत का? ती कधीतरी स्वतःच्या अंतःकरणाला प्रश्न केला पाहिजेत महाराज. कारण अनुभव आला पाहिजे. कारण त्रिपुटी वेदांताने सांगितलेली आहे, साधक, साधना आणि साध्य. ऐका, साधकाला जोपर्यंत साधन मिळत नाही, साधक जोपर्यंत साधन करत नाही, तोपर्यंत तो साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. साधकाला साध्य करायचं असेल तर ते साधनेतनं प्राप्त होत असतं. मग आपलं साधन काय आहे हे निश्चित कळायला पाहिजे. ज्या देवीला आम्ही उपास्य दैवत मानतोय तिचं साधन काय आहे, तिचं नामचिंतन आम्ही केलं पाहिजे, तर आम्ही आमच्या साध्यापर्यंत पोहोचू महाराज. पण साधकाला जोपर्यंत साधन कळत नाही तोपर्यंत तो त्या साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला साध्य प्राप्त करायचं असेल तर साधनाची आवश्यकता आहे. आणि साधन जर साधकाने केलं तर तिथपर्यंत पोहोचू शकतो, नाही तर अनुभव मिळू शकत नाही. मग काही लोक आम्हाला सहज म्हणतात, ताई आम्ही रात्रंदिवस परमार्थ करतोय हो, पण अजूनही आम्हाला देव भेटला नाही. याचं कारण सांगता येईल का? जर रात्रंदिवशीचा परमार्थ आपल्या जीवनात असेल आणि अजूनही आपल्याला देव भेटत नसेल तर कुठेतरी आपल्या भक्तीमध्ये त्रुटी आहेत महाराज. कुठेतरी आपण भक्तीमध्ये कमी पडतोय, म्हणून माझा देव मला साध्य होत नाहीत महाराज. सोपं उदाहरण सांगता येईल का? तुम्ही बोर होऊ नका, ऐका जरा. सगळे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. आनंद वाटला. सप्ताह जरी महिला असला तरी तुम्ही आनंदाने बसलात. आम्ही तसा काही द्वेतभाव ठेवलेला नाही बरं का इथे. ऐका, सगळेजण ज्येष्ठ मंडळी आहे, आपण सगळे शेतकरी आहोत. शेतकरी आहोत ना? हा, वा. आणि शेतकरी आहोत हे म्हणायला सुद्धा लाजायचं नाही, कारण जेवढे कोरोनात बाकीच्याचे हाल झाले तेवढे शेतकऱ्याचे तर निश्चित झाले नाहीत महाराज. बरोबर आहे की नाही? आणि मला शेतकरी असल्याचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. याचं कारण सांगते महाराज. शेतकऱ्याच्या टमाट्याला भाव नसू द्या, शेतकऱ्याच्या बागाला भाव नसू द्या, पण शेतकरी असा राजा आहे की काही उत्पन्न नसताना सुद्धा मरेपर्यंत आईबाप फक्त शेतकरी सांभाळू शकतो, हे गॅरंटेड बोलते बाबा. हे 100% तितकंच खरं आहे. ज्याला कोटीचं उत्पन्न आहे, जे कामाला जातं, ते आईबापाचा सुद्धा कंटाळा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून पुढे ऐकत माईबाप सगळे शेतकरी समजून असा प्रश्न विचारते. पहिलं मोठा ओढायचे, बरोबर की नाही? मोठा माहिती का तुम्हाला? माहिती महिला मंडळ माहिती आहे ना? आता नाही काय, पण माहिती आहे ना तुम्हाला? हां, असं हो म्हटलं की मला बरं वाटतं. काही पोरी ना आता सध्या आदुपरी स्टँडर्ड झाल्या. आदुपरी खेड्यातच राहिलेल्या, अख्खं माहेरचं जीवन खेड्यातच गेलं. आणि ती लग्न करून जर पुण्याला गेली, मुंबईला गेली आणि ती जर माहेरी आली आणि एखादी कामगार बाई जर खुरपताना दिसली तर ती खुरपीला म्हणते, याला काय म्हणतं? आता हिला काय सांगायचं, याला काय म्हणतं? ती बैलगाडी पाहते, यालाच बैलगाडी म्हणतात का? आता हिला काय सांगायचं? या आदुपरी स्टँडर्ड पण आहेत महाराज. आणि मला तरी वाटतं आपण शेतकरी असल्याचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. आपली शेती, आपली माती, आपली अवजार आपल्याला माहीत असायला पाहिजेत महाराज. नाही करायला वेळ मिळत, पण प्रत्येक गोष्टीची माहिती या भारतभूमीतल्या प्रत्येक कन्याला आणि प्रत्येक पुत्राला माहीत असणं गरजेचं आहे. ऐका, पहिलं मोठ ओढण्याचा प्रकार होता बाबा. आता ही ज्येष्ठ मंडळी उत्तर देतील. ऐका, मोठा ओढायचा आहे. मोठा ओढण्याकरता, ऐका, मोठाने पाणी काढण्याकरता वास्तविकता एक जण आला, चांगला होता, दंडम होता. ऐका, मोठ नवीन आहे, सुई इतकं सुद्धा छिद्र नाहीये. ज्या विहिरीतनं पाणी काढायचं आहे 7-8 परस विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली आहे. पुढे ऐका बरं का, विहीर पाण्याने भरलेली आहे, एकही छिद्र नाहीये. बैल पंढरपुरी आहे, ताकदीचे बैल आहे. आणि मग आता पाणी ओढायचं आहे.
मोठा ओढायला सुरुवात केलीत महाराज. एक 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 मोठ बाहेर येऊन थारोळ माहिती आहे ना, हा थारोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. पाटाने पाणी झुळू 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 व्हायला लागलं. अनेक मोठा ओढल्या, 17-18 मोठा बाहेर काढल्या. पाणी थारोळ्यात पाटाने पाणी व्हायला लागलं. पण आता हे थकलं, बैल थकले आणि थकल्याबरोबर यानं विचार केला मोठा हाकणाऱ्यानं, आपणही थकलो, बैलही थकले, बैल आता चरायला सोडले पाहिजे. बैलाला बाजूला चरायला सोडलं, पाणी पाजलं आणि हे कडेला बसलं. हे कडेला बसलं म्हणजे गुपचूप बसलं नव्हतं. हे काय करायला बसलं असेल तुम्हाला अंदाज नाही का? ऐका, आता हे जर थकलं ना, पहिले शेतकरी जर थकले ना, एक तर त्यांच्याकडे 2च कामं होते. एक तर बिडी ओढणे, नाही तर पुढी मळणे. हे पुढी मळायला लागलं महाराज. थकलं होतं, बैल चरायला सोडले होते, पुढी मळत बसलं. आणि बसल्याबरोबर मोठा ओढायला दोघांची गरज असते. एक मोठ ओढायला आणि दुसरं बारे द्यायला. क्या बात है. दुसरं बारे द्यायला. ते बारे देणार असं लांब होतं, लांब. हे मोठ ओढणार थकलं आणि ते बारे देणाऱ्याकडे पाहिलं आणि त्याला आवाज दिला, ऐ किती झालं रे? हे म्हणलं अजून पाणी आलंच नाही रे. 17-18 मोठा ओढल्या, एवढं पाणी काढलं. वास्तविकता झुळूझुळू पाणी वाहिलं पाटाने आणि एवढं पाणी गेल्याच्या नंतर तिथपर्यंत पाणी पोहोचलं नाही. म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय. कळतंय का तुम्हाला? कुठंतरी पाणी मुरतंय. बैल तर चांगलं आहे, मोठ तर नवीन आहे, ओढणारा ताकदीचा आहे आणि सगळं करून जर पाणी तिथपर्यंत पोहोचत नसेल तर पाणी कुठंतरी मुरतंय. तसंच आहे, रात्रंदिवसाची साधना आहे. उपास तर करतोय, चप्पल घातलेली नाही, अन्नाचा उपास आहे, सगळी साधना चालू आहे, पण अजून मला साध्य मिळत नाही. याचा अर्थ भक्तीमध्ये कुठंतरी पाणी मुरतंय, कुठेतरी भक्तीमध्ये त्रुटी आहे. म्हणून तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणून ती भक्ती तशा पद्धतीने असणं गरजेचं आहे. ऐका, जिची उपासना करायची आहेत ना महाराज, तर मग ती उपास्याला तिथपर्यंत जायचं असेल तर ती भक्ती सुद्धा त्या पद्धतीची असणं गरजेचं आहे. आता ऐका, ज्या देवीची भक्ती रात्रंदिवस तुम्ही आम्ही करतोय ती नेमकी कशी असेल? मग तिला महाराज म्हणतात ती अनादी आहे. आता ऐका बरं का, एक एक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त तुम्ही तंत माझ्याकडे लक्षात द्या. पहिला अनादी सांगते, अंबिका सांगते, भगवती सांगते. नेमके शब्द नाथांनी का वापरले? अनादी शब्द वापरलाय का? अनादी म्हटलंय तिला? ऐका, जिचा आधीही सिद्ध होत नाही आणि अंतही सिद्ध होत नाही, अर्थात जिला जन्म नाही मृत्यू नाही, त्याला अनादी म्हटलं गेलं. ऐका, जिला अनादी का म्हटलं गेलं? तिचा जन्मच झालेला नाही महाराज. अख्ख्या विश्वाला जन्माला घालणारी ती जन्मदात्री, ती जगदंबा, मग ती अनादी कशी? कारण तिचा जन्मच नाही. कारण पहिलं कुठंच काही नव्हतं. पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कुठेच नव्हते काही, पहिले कुठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पायी, अवघे शून्यच होते पायी, अवघे शून्यच होते पाही, अवघे शून्यच होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, 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 कानोबा तेरे तेरे ते. कानोबा तेरे तेरे ते. कानोबाची गज निर्माण झाली, तेथे कडाल गज निर्माण झाली, तिची एक गज निर्माण झाली. इथून आपण एवढं मोजकच घेऊ बरं का. पहिले कोठेच नव्हते, काहीच नव्हतं महाराज, शून्य होतं. फक्त ती अनादी माता तिथं होती, सगळं शून्य होतं. फक्त ती कोण होती? एकटीच आई तिथं होती, म्हणून तिला अनादी म्हटलं. पण ऐका, ती अनादीच नाही, पण ती निर्गुणही होती. पण तिला प्रगट करावं लागलं. कशासाठी? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागली, मोह महिषासुर मर्दना लागली. त्रिविध तापाची करावया जाडली, त्रिविध तापाची करावया जाळली.
म्हणताना मला भीती वाटते बरं का थोडीशी, कारण कोणती आई उठल सांगू शकत नाही. खरं आहे महाराज, सध्या तो प्रकार फार वाढलाय. काही काहींच्या कीर्तनात सुद्धा उठतात ना महाराज. मला फार भीती वाटते बरं का, म्हणून मी जरा अभंग म्हणताना सुद्धा थोडं हळूहळू म्हणा म्हटलं, कारण एखादी आई जर नाचवायला लागली तर मग थोडं वेगळं प्रकरण होईल महाराज. म्हणून ऐका, ती कशी होती अनादी, ती कशी होती निर्गुण, पण मात्र तिला प्रगट व्हावं लागलं कशासाठी? मोह महिषासुरचं मर्दन करण्याकरता. ऐका, मग आता काही लोकांना प्रश्न पडला असेल, ताई तेव्हा महिषासुर होता हो, त्याचं मर्दन करण्याकरता त्या आईला प्रगट व्हावं लागलं. मग आम्ही आता उपास करतोय, आता आम्ही गोंधळ करतोय, आता आम्ही दिवट्या करतोय, आता आम्ही देवीची आराधना करतोय, मग कशासाठी तिला प्रगट करायचं? तुम्हाला काय वाटतं, तो महिषासुर गेला का तेव्हाच? अजूनही आहे ना, आहे, असुर आहे, महिषासुर तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये महिषासुर आहेत ना. तू म्हणाल ताई आमच्यात महिषासुर, होय आपल्यामध्ये असुर आहे ना. रागाचा असुर आहे, क्रोधाचा असुर, कामाचा असुर आहे, लोभाचा असुर आहेत महाराज. याही पलीकडे सगळ्यात जास्त महिषासुर जर आपल्या अंतरंगात भरला असेल तर तो अहंकाराचा असुर आपल्या सगळ्यांमध्ये भरलेला आहे. आणि मग त्या असुराचं मर्दन करण्याकरता वर्षातनं एकदा तिला बोलवावं लागेल. हे आई, माझ्या जीवनामध्ये जे विकार आहेत ना, निदान नवरात्र धरल्यानंतर तरी माझ्या जीवनातले विकार बाहेर काढ. त्या महिषासुराचं मर्दन कर गाई. जोपर्यंत त्याचं मर्दन होत नाही तोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून ते मर्दन करण्याकरता तुला यावं लागेल. म्हणून तिला काय म्हटलंय? अनादी. पहिल्या शब्दाचा अर्थ कळाला का तुम्हाला? मागची मंडळी ऐकू येते ना? हा, अनादी. आता दुसरा शब्द आहे अंबिका. आता मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत म्हणून मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिक्षक होते महाराज, तेव्हाही शिक्षक होते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिक्षकाला काय म्हटलं जायचं याचं उत्तर तुम्ही मला द्या. आठवतंय का कुणाला? वा, एकीकडनंच उत्तर आलं बरं का. काय म्हणायचे? पंतोजी. काय म्हटलं जायचं? पंतोजी. पुढे काळ सरकला महाराज, गुरुवर्या. पुढे काळ सरकला, गुरुजी बडबड करू नका. काय म्हटलं गेलं? काय? गुरुजी. त्याच्या पुढचा काळ आला मास्तर. काय? मास्तर. त्याच्या पुढे आला काळ काय? सर. पटलं तर आहे, नाही तर सर सरक तिकडं. महाराज, आपण शिकायचो, आपले आई वडील सांगायचे, येत नसेल ना मारा, जसं मारता येईल तसं मारा, पण पोरग शिकलं पाहिजे. आता नाही ना महाराज. एक जरी फटकन, एक जरी वळ पाहिला ना, आई म्हणते तुला राहायचंय की नाही, राजीनामा द्यायचंय, सांग पटकन. जमत असलं तर जमून घे, नाही तर सरक तिकडं. म्हणून ते सर नाही हो, आदर तिथ्य महाराज. सर या शब्दामध्ये आदर तिथ्य नाही आहे. पंतोजीमध्ये आदर होता, गुरुजीमध्ये आदर होता, मास्तरमध्ये आदर होता महाराज. सरांमध्ये आदर नाही आहे, आणि तो आदरभाव राहिलेला नाही. तसंच आहे, पहिली जी आई अनादी होती ती प्रगट झाली ना, मग तिला काय शब्द वापरावा असा प्रश्न पडला. मग पहिल्यांदा तिला अंबा म्हणायचे. काय? ऐका बरं का, काय म्हणायचे? आंबा. मग आंबा म्हणताना थोडं थोडं पुढे सरकली पिढी. मग म्हणे आंबा नको, निदान का पुढे लावा. मग काय झालं? अंबिका. अंबिका. त्याच्या पुढे अंबिकेला नंतर आठवा बरं का व्यवस्थित, मी तुमच्यासाठी ज्येष्ठांसाठी बोलते. त्या अंबिकाला नंतर फक्त एकच अक्षराने आवाज द्यायचे आईला. काय म्हणायच्या? ऐका, ब. आठवतंय का? ब. मग असं ब नुसतं कोरडं कोरडं वाटायला लागलं, मग त्याला ग जोडला. मग काय झालं? बग. काय म्हणायचे? बग. मग बगाची काय झाली? बाई. आईला काय म्हणायचे? बाई. आणि बाईचा पुढे काळ सरकला, मग तिला काय म्हटलं गेलं? आई. काय म्हणायचे? आई. आणि आता आईचा काळ पुढे आला, मग काय म्हटलं गेलं? मम्मी. सगळ्या सत्यानाश केला महाराज तुम्ही. महाराज, इतिहास शिकलोत आपण सगळ्यांनी. इतिहास नीट वाचला असेल. इतिहासामध्ये असं दिलंय, इजिप्तमध्ये प्रेताला मम्मी म्हणायचे. प्रेताला
मम्मी म्हणायचे ना, आपण जिवंत आईला मम्मी म्हणतो. कुठलाला स्टँडर्ड पडा, सुधरा जरा. महाराष्ट्रीयन आहोत आपण, मराठ्याची लेकरं आहोत आपण, हिंदूची लेकरं आहोत आपण. हिंदू धर्माचं नुकसान करू नका महाराज. आता तुम्हालाच काय बोलायचं, कधी कधी आमच्या कीर्तनकर यांना सुद्धा बरेच लेकरं मम्मी म्हणतात. आता तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर आम्ही सुधारलं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? मम्मी म्हणायला लागले महाराज, शोकांतिका आहे. पण मला सांगायचं एवढंच आहे की मम्मी म्हणतोय आपण, पण आई शब्दामध्ये जितकं शोभा आहे, आईमध्ये जितका आदर आहे, तितकं कोणत्या शब्दात नाही महाराज. म्हणून तिला काय म्हटलं गेलं? अंबिका. आता पुढे ऐका, ती अनादी, ती अंबिका, ती भगवती. भगवती या शब्दाचा अर्थ आहे, भग म्हणजे ऐश्वर्य. ऐश्वर्य संपन्न आमची माता आहे, ऐश्वर्य संपन्न आमची देवी आहे. तिच्याकडे ऐश्वर्याची कमतरता नाहीये. सत्याचं ऐश्वर्य तिच्याकडे आहे, स्त्रीत्वाचं ऐश्वर्य तिच्याकडे आहे, औदार्याचं ऐश्वर्य तिच्याकडे आहेत महाराज. एवढंच नाही, ज्ञानाने ती संपत्तीवान आहे, ऐश्वर्याने ती संपन्न आहे, ती श्रीमंत आहे. आमची आई करंट कपड्याची नाही, आमची आई औदास नाही, तर आमची आई ऐश्वर्य संपन्न आहे, भगवती आहे. आणि ऐका, ती ऐश्वर्य संपन्न माता प्रगट झाल्याबरोबर, ती जन्माला आल्याबरोबर, ती या विश्वामध्ये निर्माण झाल्यानंतर तिच्या हातामध्ये एक परडी आहे. तिच्या हातात काय आहे? परडी आहे. मग ती परडीचा उपयोग कशासाठी? ती ऐश्वर्य संपन्न माता परडी घेऊन उभी आहे. मग ऐका, ती तेल मीठ मागण्याकरता तिच्याकडे परडी नाहीयेत महाराज. ती तेल मीठ नाही हो मागत, ती पैसे नाही हो मागत, ती भाकरी नाही हो मागत, एखाद्याकडे साडीची घडी नाही हो मागत, कारण ती स्वतःच ऐश्वर्य संपन्न आहे. मग तिच्याकडे परडी आहे. मग कशाची परडी आहे? तिच्याकडे बोध तत्वज्ञानाची परडी आहेत महाराज. तिच्या परडीमध्ये बोध आहे, ज्ञानरूपी बोध आहे. जे जी भक्त तिची आराधना करतात, तिची भक्ती करतात, तिची पूजा करतात, त्या बोधाच्या परडीतनं तो बोध त्या भक्तीला देण्याचं कार्य माझी माता करते, कारण तिच्याकडे बोधाची परडी आहे. आणि ऐका, नाही तर तिच्या पुढे पोत जळत आहे. पोताला आपल्याकडे सामान्य भाषेमध्ये आपण दिवट्यांना जे पेटवतो त्याला काय म्हणतो? ड्युटी, बरोबर आहे ना? ड्युटी, तेल ओतण्याचं कार्य आपलं सतत चालू असतं. आपण म्हणतो विजू द्यायचा नाही, पण तिच्या पुढे जो पोत जळतोय ना, तो कागदाचा पोत नाहीये, रॉकेल तेल टाकून ते जळत नाहीये. मग अज्ञानाचा पोत बाजूला सोडून तिच्याकडे प्रकाशाचा पोत जळत आहे. आणि तो पोत घेऊन ती उभी आहे. तिच्या पुढे तो पोत जळतोय. एवढंच नाही, तिच्याकडे बोधाची परडी आहे. आणि अशी ऐश्वर्य संपन्न भगवती माता, ती अंबिका माता, ती अनादी माता, कदाचित ते भक्ताला कळाल्यानंतर माझी आई ऐश्वर्य संपन्न आहे असं कळाल्यानंतर सर्व भक्तांनी जय जयकार करायला सुरुवात केली, उदो उदो म्हणायला सुरुवात केली, आणि त्या गोंधळात नाचायला सुरुवात केली. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अनादी
अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. आणि ते भक्त तिच्या जागरण गोंधळामध्ये नाचतायत महाराज. ज्या भक्तांना कळालं की माझी देवीची शक्ती किती श्रेष्ठ आहे ते भक्त तिच्या गोंधळात नाचताय आणि तिला सांगतात की हे आई तुला आता हे जगदंबे तुला गोंधळाला यावं लागेल. पण जिला बोलवलंय ती कोण आहेत ऐका. ते वारकरी संप्रदायाचं शुद्ध आणि भक्तीचं शुद्ध मूळ पीठ आहे. त्या मूळ पीठापासून हा सगळे संप्रदाय निर्माण झालेले आहे. ते देवीची शक्ती आहे म्हणून सगळं काही निर्माण झालेलं आहे. पण तिला गोंधळाला बोलवताना मंडप घातलेला आहे. पण तो जो मंडप घातलाय ना महाराज असा ताडपत्री मंडप नाही, कागदाचा मंडप नाही, मात्र पत्र्याचा मंडप नाही. मग तो मृत्यू पाताळाचा मंडप घातला हो. 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 चारही वेदाचा फुलवर बांधला हो. चारही वेदाचा फुलवर बांधला हो. शाईक पुराणे अद्वानी ती गोंधळात येती हो. आणि अनुवाद तुझा गोंधळाला गेला हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. असं जर रंगत राहिलं ना बुवा वाढलं तर चालेल ना थोडं, काय हरकत नाही ना तुम्हाला. हा मंडप कशा कशाचा घातला आहे का. स्वर्गाचा मृत्यू पाताळ लोकी मंडप या ठिकाणी घातलेला आहे. पण ऐका त्याला असा फुलवरा बांधलेला आहे. फुलवरा माहिती आहे का महिला मंडळ. हा आपण फुलवरा कितव्या दिवशी बांधतो. वा हुशार आहात. किती 7व्या दिवशी. आता काही काहींच्या फुलवऱ्याचा प्रकार आहेत बरं का, बडबड करू नका. विठ्ठल 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 फुलवऱ्याचा प्रकार आहेत महाराज. प्रत्येक भागाभागाचा फरक आहे. आता आमच्याकडे आम्ही रोज फिरतोय म्हणून आम्हाला भागाभागातल्या भाज्या सुद्धा कळतात, भागाभागातले माणसं बोलतात कसे ते सुद्धा कळतं. काही काही भागाभागाचा फरक आहेत बरं का. ऐका प्रत्येक भागामध्ये नवीन आहे. कधी कधी जेवायला जर गेलं ना तर त्यांच्या भागातला तो पदार्थ स्पेशलिस्ट असतो महाराज. एका ठिकाणी आम्ही जालन्याकडे कार्यक्रमाला गेलो बरं का. कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर ती बाई जी होती ना ती माझ्यावर प्रेम करणारी होती. अर्थात तिचं माझ्यावर फार प्रेम होतं. कुणाचं. त्या बाईचं. कुठल्या. जालन्याकडच्या. हां
बाईचं प्रेम होतं माझ्यावर. पण ऐका, तिने मला बघितलेलं नव्हतं आणि मी तिला पाहिलेलं नव्हतं. ऐका, बघितलेलं नव्हतं. म्हटलं तुम्ही मला पाहिलं नाही, मी तुम्हाला पाहिलं नाही, हे प्रेम कसं झालं? ती म्हटली ताई हे यूट्यूब प्रेम आहे. काय यूट्यूब प्रेम? हा, बऱ्याच लोकांचं यूट्यूब प्रेम असतं ना महाराज. यूट्यूबवरून फॅन झालेले असतात बरेच लोक. आणि म्हणून ती म्हणे ताई मी यूट्यूबवर बरेच कार्यक्रम ऐकते, मला फार आवडतात तुमचे कार्यक्रम आणि म्हणून मी पाहते. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं बाकीच्या बाया टाकायच्या तर टाका, नका टाकू, पण ताईचं कीर्तन घेतलं पाहिजे. आता तो म्हणला तुझं नाही ऐकलं तर मला पुन्हा जेवायची पंचायत. म्हणून बिचाऱ्यानं मला सांगितलं. मी तिथं त्या जालन्याला गेले, पंक्तीला जेवण. ती म्हणे ताई तुम्ही एवढ्या दिवसांनी येणार म्हणून आम्ही लाडूची पंगत ठेवली. आता लाडू आपल्याकडे कशाचे असतात? अर्थात बेसनाचे असतात, अर्थात मात्र मोतीचूरचे लाडू असतात, बुंदीचे लाडू असतात, असे लाडूचे प्रकार असतात, रव्याचे लाडू असतात. आणि आम्ही सगळे पंक्तीला बसलो. बसल्यानंतर मी त्या लाडूची वाट पाहायला लागले कधी येतील. म्हणजे अर्थात मला आवडतात असं नाही बरं का. ती बाई इतकी हौशीने म्हटली म्हणून मी लाडूची वाट पाहायला लागले. ऐका, आणि वाट पाहत असताना महाराज लाडू काही येईना, जेवण उरकत आलं, हात धुतले आणि मग ती बाई मला विचारायला, काहू ताई कसे झाले लाडू? म्हटलं तुम्ही वाढलेच नाही, मी खाल्लेच नाही तर कसं काय सांगू लाडू कसे काय झाले? ती म्हणे एवढा ढीक पडलाय लाडूचा आणि तुम्ही खाल्ला नाही. याला लाडू म्हणतात? म्हणे आमच्याकडे यालाच लाडू म्हणतात. ऐका, लाडू कशाचे केले होते ऐका. आपण ती गव्हाच्या असं मळून आपण नाही का याचे कुळदाची जिलेबी करतो ना, तसं गव्हाच्या पिठाला असं मळून त्याचं गोल 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 करून असा ढीक पडला होता आणि त्याला लाडू. अर्थात सोपं सांगायचं म्हटलं तर बैल पोळ्याला आपण बैलाच्या शिंगात जे घालतो ना, आलं का लक्षात? हा, त्याला लाडू म्हणायचे. मला कळालंच नाही महाराज. म्हणून प्रत्येकाची बोलण्याची भाषेची पद्धत वेगवेगळी आहे. तसं तुम्ही पहा, फुलवरा बांधताना काही बायका इतक्या हौशी असतात, काही प्रभागामध्ये बायका इतक्या हौशी असतात महाराज. आपण ज्या लग्नाच्या पुऱ्या करतो ना, पुऱ्या सारण भरून पुऱ्या करतो ना, त्या पुऱ्यांचा फुलवरा बांधता. पण नाशिककर सगळं सोपं पाहतात. सोपं काय ते पाहतात. एक बाई आता पितृपक्षामध्ये मला भेटली. तिला म्हटलं का ग पित्र जेव घातले का? ती म्हणे घातली ना. म्हटलं काय स्वयंपाक केला होता? म्हणे जास्त काही भानगडीत पडले नाही, लवकरात लवकर होईल तो पदार्थ बनवला, पत्र्यावर ठेवला आणि लगेच कामाला. असं काय बनवलं? ती म्हणली मॅगी बनवली आणि पत्र्यावर ठेवली. लवकरात लवकर काय होईल? म्हणून त्या ठिकाणी नाशिककरांचा फुलवाऱ्याचा प्रकार तो सुद्धा अगदी सोपा आहे महाराज. आपण काय करतो? लाटतो, तळतो, त्याला आपल्याकडे काय म्हणतात? कडाकण्या. वा, हुशार आहात. आणि त्याचा मात्र फुलवरा बांधला. पण महाराज म्हणतात आम्ही त्याचा फुलवरा बांधला नाही. जरी मात्र त्या ठिकाणी एवढा मोठा मंडप टाकलेला आहे तर फुलवरा बांधताना आम्ही 4 वेदाचा फुलवरा त्या ठिकाणी बांधलेला आहे. कारण ती मूळ पीठ आहे, ती सात्विकता आहे आणि तिच्यासाठी हा मात्र त्या ठिकाणी बांधलेला आहे. आणि तिचा गोंधळ या ठिकाणी गोंधळा येई ओ जगदंबे, 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 गोंधळा येई ओ जगदंबे. मुळा पिटा तो आंबे, मुळा पिटा तो आंबे, मुळा पिठा तू आंबे, मुळा पिठा क्या बात है? आंबे. आहा, गोंधळा येई ओ जगदंबे, 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 गोंधळा येई ओ जगदंबे.
जगदंबे गोंधळा येईयो मूळ पीठ तू आंबे, ह्या विश्वाचं मूळ पीठ ती अंबिका माता आहे, म्हणून तुला गोंधळाला यावं लागणार आहे. ऐका, हा गोंधळ तुम्ही आम्ही घालतो यात नवल नाही महाराज, हा गोंधळ ज्येष्ठांनी घातलेला आहे. हा गोंधळ ज्यांच्याकडे तत्वज्ञानाची प्राप्ती आहे त्यांनी घातलेला आहे, ज्ञान संपन्नांनी गोंधळ घातलेला आहे, साधू मुनींनी गोंधळ घातलेला आहे. मग कोणी कोणी गोंधळ घातलाय? ज्यांच्याकडे बघितलं की आपण व्यास म्हणून पाहतो त्यांनी गोंधळ घातला, वशिष्ठ म्हणून पाहतो त्यांनी गोंधळ घातला, शुकाचार्य म्हणून पाहतो त्यांनी गोंधळ घातलाय. महाराज विचार करा, व्यास किती श्रेष्ठ आहे. व्यासांकडे पाहिलं तर द्वैत भाव न ठेवता त्यांनी गोंधळ घातलाय महाराज. मग व्यास किती श्रेष्ठ आहे. महाभारतातले 60 लाख श्लोक व्यासांच्या मुखातनं बाहेर पडलेत, असे व्यास श्रेष्ठ आहे. ते सुद्धा मात्र आईचा गोंधळ घालतायत. वशिष्ठ किती श्रेष्ठ आहे. या जगाचा विश्वंभर, या जगाचा विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्रांचे कुलगुरू श्री वशिष्ठ, वशिष्ठांनी गोंधळ घातलेला आहे. शुकाचार्य किती ज्ञानाने संपन्न, परीक्षितीला कथा सांगितली ते शुकाचार्य, ते शुकाचार्य ज्ञानाने संपन्न असताना ते गोंधळ घालतात. द्वैत भाव त्या ठिकाणी ठेवलेला नाहीयेत महाराज. म्हणतात त्यांनी गोंधळ केला, या नाचायला ते मात्र त्या ठिकाणी गोंधळात एवढे श्रेष्ठ श्रेष्ठ माणसं आलेत महाराज. द्वैत भाव विसरून आलेत, द्वैताचा बळी दिला आणि ते सुद्धा नाचायला आलेत. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या वशिष्ठ शुक गोंधळे, व्यास वशिष्ठ शुक गोंधळे, व्यास वशिष्ठ शुक गोंधळे, व्यास वशिष्ठ शुक गोंधळे, नाचता ते सोहम वेळी, नाचता ते सोहम वेळी, नाचता ते सोहम वेळी, नाचता ते सोहम वेळी, द्वैत भाव विसरुनी बळी, द्वैत भाव विसरुनी बळी, द्वैत भाव विसरुनी बळी, द्वैत भाव विसरुनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, खेळती आंबे तुझे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, नाचता ती सोहम मेळी. महाराज ते नाचायला लागले. एवढंच नाही, द्वैत भाव विसरून बळी, मात्र त्याला बळी दिलाय द्वैत भावाचा. आणि तो द्वैत भाव जर आपल्यामध्ये उत्पन्न असेल ना महाराज, तर आपण त्या गोंधळात नाचू शकत नाही, आपण त्या देवीची सेवा करू शकत नाही. ऐका, पुढे कोण कोण नाचलं असेल, कोण कोणी गोंधळ घातलेला असेल. व्यासांचं ठीक आहे, वशिष्ठांचं ठीक आहे, शुकाचार्यांचं ठीक आहे, पण ऐका, 33 कोटी देवाचा मालक जो आहे, मुकुट मणी ज्याला म्हटलं गेलं, ज्याच्यापासून देव उत्पन्न झाले, त्याला विठाई म्हटलंय, त्याला सकाळी म्हटलंय, कदाचित त्या ठिकाणी तिला आई म्हटलेलं आहेत महाराज. आणि त्या आईला सुद्धा बोलवलंय. तो वास्तविकता त्या पुंडलिक रायाला म्हणून नायक म्हटलेलं आहेत महाराज. तर पुंडलिक राय 33 कोटी देवाचा नायक आहे, 33 कोटी देवाचा मात्र मालक आहे. ते पुंडलिक राय सुद्धा हा गोंधळ घालतायत महाराज. आणि मग त्याला मात्र बोलवतायत. गोंधळ घालता घालता त्या विटेवरच्या आईला सुद्धा बोलवतायत. तू विटेवरी सखई बाई बकारी कृपा, तू विटेवरी सखई बाई बकारी कृपा, तू विटेवरी सखये बाई व करी कृपा, तू विटेवरी सखये बाई व करी कृपा, माझे मन तुझे बाई लाई वकारी कृपा, माझे मन लागो तुझे बाई वकारी कृपा, माझे मन लाग तुझे बाई व करी कृपा, माझे मन लाग तुझे बाई व करी कृपा, तू सावळी सुंदरी वकारी कृपा, तू सावळी सुंदरी वकारी कृपा, तू सावळी सुंदरी व करी
सावळी सुंदरी वो करी कृपा तू लावण्य मनोहरी वो करी कृपा तू लावण्य मनोहरी वो करी कृपा लावण्य मनोहरी वो करी कृपा लावण्य मनोहरी वो करी कृपा तू निज भक्ता करुणा करी वो करी कृपा तू निज भक्ता करुणा करी वो करी कृपा निज भक्ता करुणा करी वो करी कृपा निज भक्ता करुणा करी वो करी कृपा पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संत देखिली औरी विटाई वरुण विटाई सच्चिदानंद अंबाबाई व करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई व करी कृपा करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा वा टाळी वाजवा एकदा वा अशी उत्सुकता वाढते ना ज्याला येतं ना त्यानं गायलंच पाहिजे जे गायलं त्याला हसणं सोडून दिलं पाहिजे हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं का असू द्या ज्याच्याकडे कला आहे त्याला दाखवता आली पाहिजे महाराज ज्याला दाखवता येत नाही ना तो आहे त्याच जागेवर राहतो आमच्या महाराजांकडे कला फार आहे गोड गातात बरं का काहींचा पाठा भरपूर असतो पण गागत नाही ही त्याची शोकांतिका आहे असू द्या मला सांगायचं एवढंच आहे की त्या विटेवरच्या आईला सुद्धा बोलवलेत महाराज कृपा करायला बोलवलंय बरं त्या विटेवरच्या आईला विठाई म्हटलंय कृष्णाई म्हटलंय महाराज तिला विठाई म्हणून बोलवले आहे आणि आपण सगळे वारकरी आहोत ना आपण सगळे वारकरी दोनदा गोंधळ घालतो महाराज आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो कुंडलिक दिवटा शोभे माळवंती हो कुंडलिक दिवटा शोभे बाळवंटी हो कुंडलिक दिवटा शोभे माळवंती हो कुंडलिक दिवटा शोभे बाळवंटी हो एका जनार्दनी अंबा उभी करते बोनी कटी 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 हो उदो बोला 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 कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो आमच्या मनाचं नाही सांगत बरं का तुम्हाला आनंद वाटावा म्हणून नाही प्रमाणात आहेत महाराज आषाढीला कार्तिकीला आम्ही वारी करतोय गोंधळ घालतोय महाराज आणि म्हणून पुंडलिक रायाला महत्वाचं स्थान दिलंय 33 कोटी देवाचा नायक म्हटलेला आहे आणि म्हणून 33 कोटी देवाचा नायक देवीला सांगतोय कधीतरी आमचं कौतुक पाहायला ये बरं नाथ बाबा म्हणतात नुसते पुंडलिक राय नाही नुसते 33 कोटी देव नायक नाही तर महाराज म्हणतात देव सुद्धा या गोंधळाला नाचायला आले हे महाराज अभंगाच्या शेवटच्या मुकुटमानी पुंडलिका मुकुटमानी पुंडलिका मुकुटमारी पुंडलिका मुकुटमारी पुंडलिका 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक 33 कोटी देवनायक गोंधळ घालतीचा कौतुक गोंधळ घालतीचा कौतुक गोंधळ घालती सगौतुक गोंधळ घालती सगौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे
चिंतामणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालती सौ कौतुक एका जनार्दनी नाचे देव. महाराज म्हणतात त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात 33 कोटी देवाचा नायक ते पुंडलिक राय. ते कौतुक पाहण्याकरता देवीला तुला यावं लागेल. गोंधळ आम्ही घालतोय नवे नवे तर या गोंधळात नाचायला देव सुद्धा आहेत. महाराज नाथ बाबा म्हणतात तर या गोंधळ घालायचा आहेत महाराज. पण ऐका कोणता गोंधळ घालायचा नाही. ऐका आयुष्याचा गोंधळ होऊ नये याच्याकरता मात्र ज्ञानाचा गोंधळ करणं फार गरजेचं आहे. म्हणून हा सप्ताह म्हणजे हा गोंधळ चाललेला आहे. आणि या गोंधळामध्ये ज्ञानाची ज्योत पाजरत आहे. ती पोत पाजरत आहेत महाराज. आज तिसऱ्या दिवसाची पोत पाजरते. पुढे 8 दिवस बहुत करणे आहेत. मात्र पुढे बहुत करणे आहे. म्हणजे पुढे 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 ते ज्ञान आपल्याला संपादन करायचं आहे. वास्तविक पाहता हे ज्ञान हा गोंधळ आपल्याला घालायचा आहे. मग काही लोक म्हणतील ताई आम्हाला ज्ञानाचा आम्हाला नामाचा गोंधळ घालायचा आहे. तर आम्ही नेमकं कोणत्या नामाचा गोंधळ घालावा. वास्तविक एक महाराज बऱ्याचदा मी सांगत असते या ठिकाणी अखंड महिला सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहाचं प्रेरणास्थान आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या सुनीताताई आहे. एकदा जोरदार टाळी सुनीताताईंकरता होऊ द्या. हा फार मोठं कार्य आहेत महाराज. आमच्या सुनीताताईंनी फार मोठा प्रभाव या ठिकाणी पाडलेला आहे. सगळ्या महिलांना एकत्रित केलेला आहे. आणि कार्य करणं फार गरजेचं आहे. म्हणून ऐका वास्तविक आहे या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे. महिला कीर्तन सप्ताह ठेवलेला आहे. बऱ्याच ठिकाणी महाराज नवरात्र उत्सव चालू आहे. बघा ठिकठिकाणी चालू आहे. पण काही ठिकाणी डीजे वाजतोय, काही ठिकाणी गरबा चालू आहे, काही ठिकाणी दांडिया चालू आहे. मला शोकांतिका वाटते महाराज. माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल. राग आला तर तुम्ही मला माझं समजा, मला माफ करा. राग येण्यासारखं नक्कीच बोलेल. पण ऐका मागची नवरात्र उत्सव झाल्याच्या नंतर न्यूज पेपर मी वाचला होता. त्या पेपरला अशी बातमी वाचली महाराज वाईट वाटलं. निदान महाराष्ट्रामध्ये गरबा दांडिया मागच्या वेळी झाला. नवरात्र उत्सव साजरी केली. कमीत कमी 75% गर्भनिरोधक गोळ्यांचा खप मागच्या नवरात्राला झाला होता. केवढं मोठं दुर्भाग्य आपल्या हिंदू धर्माचं आहे महाराज. आपल्या हिंदू धर्मातल्या मुलींना कळू नये कुठे गरबा खेळायला जावं, कुठे दांडिया खेळायला जावं. पहिली संस्कृती लोकांना आता वाईट वाटेल महाराज. पहिली संस्कृती ठीक होती महाराज. पहिले लोक म्हणायचे 7च्या आत घरातली तरुण मुलगी घरात असायलाच पाहिजे. सध्या हिंदूची मुलगी रात्री 12 वाजता दांडिया खेळून येते. आईबाप झोपले. 11 वाजता दांडिया गरबा खेळून येते. आईबाप झोपले. मुलगी रात्रीचा प्रवास करून येते. आईबाप झोपलेत महाराज. कधी जागे होणार आहात तुम्ही. मला विशेष वाटतं महाराज या गोष्टीचं. तुम्ही बघा लव जिहादचे प्रकरण वाढत चाललेत महाराज. प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन पहा लव जिहादची किती प्रकरण आहे. का आपल्या तरुण मुलींना कळू नये आपण कुणाच्या मागे पळून जातोय. का त्या तरुण मुलीच्या आईला कळू नये आपली मुलगी काय करते, कुठे जाते, किती वाजता येते, रात्रीचे किती वाजता घरात येते. सगळं धर्माचं वाटोळं चालवलेत महाराज. मला वाटतं कधीतरी आपल्या धर्माकडे लक्ष देणं काळाची गरज आहे महाराज. नुसतं म्हणू नका गर्व से कहो हम हिंदू है. अरे हिंदू असाल तर हिंदूच्या मूळ तत्वाची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. इथे हात जोडून प्रत्येक आई बापाला माझी विनंती आहे. नाही मुलगी डॉक्टर बनवता आली बनवू नका, नाही कलेक्टर बनवता आली बनवू नका, नाही इंजिनियर बनवता आली बनवू नका. पण आपल्या मुलीला निदान चांगले कपडे घालायचं शिकवा आणि हिंदू धर्म संस्कार शिकवलेत तर माझ्या कीर्तनाचा उपयोग होईल महाराज. आपली मुलगी काय करते तर आई बापाला कळू नयेत महाराज. दुर्भाग्य आहे तो मुली पळून जायला लागल्या. अरे ज्या आईबापाची मुलगी पळून जाते ना महाराज तो आईबाप राजकारणामध्ये किती पुढारी असू द्या, किती कर्तबगार असू द्या, मुलीला पळून जाताना लाज वाटत नाही महाराज. पण ज्याची मुलगी पळून जाते ना त्या बापाचा चेहरा पाहिला ना महाराज त्याच्या चेहऱ्यावर किंचितही आनंद दिसत नाही हो. 4 चौघात तो नाही उभा राहू शकत महाराज. किती ज्ञान असू द्या त्याच्याकडे, किती ज्ञान असू द्या, पण त्याला 4 चौघात उभं राहता येत नाही. इथं बसलेल्या तरुण मुलींना माझं एकच सांगणं आहे की नाही काही करता आलं करू नका, नाही शिकता आलं शिकू नका, पण एक काम करा, आपल्या बापाची इज्जत जाणार नाही याचं भान ठेवा आणि तसं वागा. माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल महाराज. सध्या तरुण मुली कुठे जायला लागल्या, कुठून यायला लागल्यात महाराज. फार मोठं दुर्भाग्य आहे.
म्हणून मी म्हणत नाही गरबा वाईट आहे, अजिबात माझं म्हणणं नाही. दांडिया वाईट आहेत माझं म्हणणं नाहीत महाराज. पण अरे कोण कुठले मुलं तिथं गोल गोल फिरतात, बोलतात एकमेकाशी. बोलल्यानंतर 9 ते 10 दिवसामध्ये ओळख होते आणि 10व्या दिवशी दसऱ्याच्या आनंदाच्या दिवशी मुलगी पळून जाते महाराज. फार मोठं दुर्भाग्य आहे. म्हणून गरबा खेळायचा असेल तर घरापुढे छोटं मंदिर बांधा, त्याच्या पुढे आपले आपले भाऊबंद, आपली आपली मुलं, आपल्या आपल्या मुली एकत्र खेळू द्या, काही हरकत नाही. पण मोठ्या गरब्याच्या ठिकाणी मुली गेल्यात ना महाराज, बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझी मात्र तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपल्या मुलामुलींवर चांगले संस्कार लावा. कारण माझा हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आहे. कारण एकदा चुकतोय त्याला नादान म्हणतात, दोनदा चुकतोय त्याला शैतान म्हणतात, बार चुकतोय त्याला पाकिस्तान म्हणतात, आणि सर्वांच्या चुका पोटात घालतोय त्याला हिंदुस्थान म्हणतात. अशा हिंदुस्थानात आपण जन्माला आलोत महाराज, आणि आपल्या धर्माचं पालन आपण केलंच पाहिजे. म्हणून हा महोत्सव आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि कदाचित आपल्याला गोंधळ घालायचा असेल ना महाराज, कुठे जाता येत नसेल, गोंधळ घालता येत नसेल, तर गोंधळ सुद्धा नामचिंतनाने होऊ शकतो. मग कुठला गोंधळ घालायचा, एकदा हाताने टाळी वाजवा, मुखाने भजन म्हणा, विठोबा रखुमाई